नमस्कार, मी आशा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गणपती बाप्पाला आपल्याला 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यात गणपती बाप्पाला उकडीचे मोदक तर अत्यंत प्रिय आहे. ते तर आपण एकदा तरी बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवला पाहिजे. त्यासाठी आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. आपण पहिले सारण बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: मी 2 वाट्या ओला नारळाचा खीस घेतलेला आहे. 2 वाट्याला 1 वाटी गूळ असा बारीक करून घेतलेला आहे. 1 चमचा खसखस घेतलेली आहे. पाव चमचा इलायची पावडर घेतलेली आहे आणि थोडस असं जायफळ असं खिसून घेतलेलं आहे. आणि त्यासाठी 2 चमचे आपल्याला तूप लागणार आहे. आता आपल्याला उकड काढण्यासाठी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे तांदळाचं पीठ तुम्ही गिरणीवरनं दळून आणू शकता. त्यासाठी तांदूळ तुम्ही आंबेमोहोर तांदूळ वापरू शकता आणि त्याच्यात 3 पावशेर आंबेमोहोर तांदूळ आणि 1 पावशेर इंद्रायणी तांदूळ हे मी स्वच्छ धुवून असं रात्रभर वाळू ठेवून गिरणीतनं दळून आणलेल्या आहेत. आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ आहे. त्यासाठी आपल्याला 2 वाटे पाणी घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे आणि 2 चमचे तूप घ्यायचं आहे. आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे. त्याच्यात तुम्हाला एक 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात गूळ घालून विघरून घ्यायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण अगोदर गूळ हे करून घेतला ना, विघरून घेतला ना, मग ह्याचे खडे राहत नाहीत. आता हे आपल्याला तुपामध्ये गूळ चांगला विघरून घ्यायचा आहे. हे पहा, गूळ आपला चांगला विघरलेला आहे. खडे पण असे हे झालेले आहेत, विघरलेले आहेत. आपल्याला याचा पाक नाही करायचा, पण याच्यात गूळ विघरून घ्यायचा आहे. सगळा विघरला आहे. याच्यात आपल्याला आता नारळाचा किस घालून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला आता कमी करायचा आहे गूळ विघडल्यानंतर. आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे बघा, आता हे मिश्रण असं हे झालेलं आहे. हे त्याला असं थोडस सुक्क सुक्क होऊन द्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे 1 चमचा खसखस टाकायची आहे आणि पाव चमचा इलायची पूड टाकायची आहे आणि जायफळ आपण खिसून घेतलेलं ते टाकायचं आहे. जायफळ ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असलं टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. पण टाकलं तर त्याचा ह्या सारणाचा सुगंध असा इलायची आणि जायफळ असा खसखस याचा सुगंध खूप छान येतो या सारणाला. आपल्याला 4-5 मिनिटं हे सारण परतून घ्यायचंय. याच्यातला फक्त असा ओलावा कमी झाला पाहिजे. बघा, दिसते ना, ओलावा कमी झालेला आहे. आता आपल्याला हे सारण थंड करायचं आहे. थंड करायला ठेवायचं आहे. आपल्याला आता कढई गरम करायची आहे आणि आपल्याला उकड काढायची आहे. ह्याच्यात आपल्याला 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घेत आहे. कारण 2 वाटे तांदळाचं पीठ आहे. तुम्ही 2 वाटे पण पाणी घेऊ शकता. कारण पण याच्या आणि दूध घातलं तर मोदक थोडेसे मऊ राहतात. याच्यामध्ये आपल्याला हे
चांगलं उकळून द्यायचंय. याला चांगली उकळी येऊन गेलेली आहे. आता आपल्याला याच्यात 1 चमचा तूप घालायचंय. तूप याच्यासाठी घालायचंय की मोदक मऊ होतात. आणि आता अर्ध्यातला अर्धा चमचा तुम्ही मीठ घालू शकता. मीठ पण याच्यातच घालायचंय आपल्याला. आणि हे मिश्रण आता आपल्याला याच्यामध्ये असं थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचंय. याचे डिकळे नाही झाले पाहिजे. गॅस आपल्याला आता कमी करायचा आहे. हे चांगले पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून एक 10 मिनिटं असं आपल्याला थोडस हे उकड झाकून ठेवायचे. म्हणजे ते थोडीशी चांगली वाफलून निघते. तर हे बघा, सगळीकडनं असं मी चांगला हलवलेला आहे. सगळं पीठ मिक्स झालेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. उकड आपली काढून घेतलेली आहे. आता हे आपल्याला एक तर तुमच्याकडे एक तांब्याने किंवा कशाने तरी असं आपल्याला हे पूर्ण असं हे त्याच्यावरनं असं मळून घ्यायचं आहे. कारण हे गरम आहे, हाताने आपण करू शकत नाही. असं केल्यानंतर त्याचे ते गाठी वगैरे राहत नाही त्या. आणि आपल्याला हे गरम गरमच मळायचे आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला ते मळता येत नाहीये. थोडंसं हे करायचंय, गरम गरम हे करायचंय. पाहिजे तर तुम्ही तांब्याला थोडस तूप पण लावायचा प्रयत्न करून चिकटणार नाही म्हणून. असे सगळे आता एकजीव करून घ्यायचे. एकदम लोण्याचा गोळा कसा असतो तसं आपल्याला करून घ्यायचं आता हे. या मोदकाची हे प्रोसेस मेन आहे. तुमचा हा गोळा असा चांगला मळून झाला पाहिजे, तरच मोदक असे चांगले मऊ लुसलुशीत येतात. ये देखो ऐसे करके ये सर ऐसे करके ऐसे ऐसे करके एक साइड से अपने को ये करने का, घुमाने का है। आपल्याला अशी पारी करून घ्यायची आहे. अशी पूर्ण कडे कडेला जास्त पातळ पण करायची नाही, जास्त जाड पण नाही ठेवायची. मध्ये थोडीशी जाड असावी आणि सगळ्या बाजूने अशी एकसारखी पारी करायची असे. तुटायची भीती पण कमी असते. असं आपल्याला मोदक तयार झालेला आहे. आपला इथे जर हे आपल्याला अशा कळ्या पडून घ्यायच्या आहेत आणि हे एकाच बाजूने आपल्याला हे असं फिरवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एकाच बाजूला हे मोदक हे करायचं आहे. कळ्या फिरवायच्या आहेत.
तेव्हा ते कळ्या दिसतात. नंतर नाहीतर मग ते आपण पाडल्या तरी ते कळ्या कमी दिसतात. वरपर्यंत आपण जसं करत येतो तोपर्यंत एकाच बाजूला फिरवलं तर मग ते दिसून येतात. हे बघा, अजून तर हळूहळू एकाच साईडने फिरवत जायचं आहे आपल्याला. हे थोडंसं आहे टफ, थोडंसं अवघड आहे, पण काही नाही, प्रॅक्टिस केल्याने येऊन जातं. कारण केल्यानंतर आणि त्याला कळा पडल्यानंतर त्याचा आनंद काही एक वेगळाच असतो. बघा, असं झालं तयार मोदक. थोडासा जादा चपटा झाला तर थोडंसं असं आपल्या दोन हातामध्ये हे करून असं हे करायचं आहे. जसं तयार झालं मोदक, मी सगळं मोदक तयार करून. आपल्याला कळी पाडताना इथे 2 बोटं पाठीमागे, हे 2 बोटं पाठीमागे, हे एक बोट असं पुढे ठेवून अशी कळी पाडून घ्यायची आहे. अशा एका बोटाच्या हे सगळ्या कळ्या अशा उलटी मारून घ्यायच्या. अशा अशा वाकड्या करायच्या अशा. म्हणजे ते एकाच बाजूला होते. आणि याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं. जर तुम्हाला मोदक हातावरती करायला नाही आले तर तुम्ही लाटून पण, जर पीठ जर चांगलं झालं तर लाटून पण येऊ शकतं. हे आता तुम्हाला एक लाटून दाखवते. थोडीशी पिठी लावायची खाली आणि असं लाटून घ्यायची. इथे बघा, पीठ चांगलं झाल्यानंतर लाटून पण तुम्हाला येऊ शकतं. तयार झालेली लाटी आणि याच्या पाकळ्या पाडून घ्यायच्या. अशा प्रकारे मी सारे मोदक तयार करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये कॉटनचं कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोदक ठेवायचे आहेत. तुम्ही चाळणीला तेल लावून पण ठेवू शकता, पण हे कापड ठेवल्यामुळं मोदक आपले पटकन निघतात आणि तुटत पण नाही आहेत. आणि याच्यावरती तुम्हाला झाकण ठेवायचं आहे. 15 मिनटं मोदक आपल्याला वाफलून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला फुल किंवा मध्यम ठेवायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपले मोदक वाफलून तयार झालेले आहेत. मला 2 वेळा, म्हणजे पहिला घाणा मी काढलेला आहे आणि हा दुसरा घाणा आहे, कारण मोदक जास्त असल्यामुळे एका वेळेस बसलेले नाही आहेत. अशा प्रकारे आपले मोदक वाफलून रेडी झालेले आहेत. हे गणपती बाप्पाला उकडीचे मोदक अत्यंत प्रिय आहे. तुम्ही एकदा तरी करून बघा आणि हे प्रमाण जर तुम्ही वापरलं तर मोदक चुकणार नाहीत. अगदी अचूक आणि अगदी बरोबर होतील. अशा प्रकारेच तुम्ही मोदक करून बघा. अशाच किचनच्या रेसिपी तुम्ही पाहत राहा आणि हे मोदक खाण्यापेक्षा अशा करण्यात असे खूप सुंदर दिसतात, अशा कळ्या पडलेल्या. अशाच किचनच्या रेसिपी तुम्ही बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. अशा प्रकारे कोणी कोणी मोदक करून बघितले त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चला, बाय.